श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर सगळ्या माझ्या ताईंच्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामींचरणी प्रार्थना। तर असा एकच अध्याय आहे की तो जीवनाचं सोनं करतो, हे मी नाही सांगत, लाखो लोकांना अनुभव आला आहे ते सांगते। तर असा कोणता ग्रंथ आहे की जो ग्रंथ आपण वाचला किंवा त्या ग्रंथातील आपण एक अध्याय रोज वाचला तर आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होणार आहेत। असा एवढा अमृत समान एवढा भव्य असा दिव्य ग्रंथ कोणता आहे आणि कोणता अध्याय त्यातला महत्त्वाचा आहे, अमृता समान आहे, तो सांगणार आहे मी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्याकडे हे छोटंसं पुस्तक आहे, हे मार्केटमध्ये कुठेही मिळतं, पुस्तकांच्या दुकानामध्ये सुद्धा मिळतं किंवा देवाच्या ठिकाणी सुद्धा मिळतं किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या तिथे सुद्धा विकायला असतं। तर ह्याला पुस्तक म्हणतात कारण ह्याच्यामध्ये फक्त एकच अध्याय आहे, त्यामुळे ह्याला पुस्तक म्हणतात। आणि जो 53 अध्यायांचा ग्रंथ असतो त्याला ग्रंथ म्हणतात। तर हा छोटासा अध्याय आपण जर रोज वाचला तर आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होणार आहेत आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होणार आहेत। खरंच खूप कळकळीची विनंती आहे, कारण आजकाल प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडलेला आहे, त्यामुळे सांगते हा एक मार्ग आहे। तुम्ही हा अध्याय रोज वाचा आणि कसा वाचायचा तर ते सांगते। तुम्ही कोणत्याही दिवशी ह्याची सुरुवात करू शकता ह्या अध्याय वाचायला। तर ह्याच्यात फक्त तुम्हाला सांगते मी किती पानं आहेत, तर हे 2-4च पानं आहेत। हे संपूर्ण पण आपल्याला पुस्तक वाचायचं नाही, 2-4च पानं आहेत तेवढंच वाचायचं आहे आणि झालं आरती करायची। त्यानंतर तुम्ही दिवसभरात कधी सुद्धा ह्याचं वाचन करू शकता, म्हणजे तुम्हाला जर सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी वाचन करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा आपण जेव्हा दिवा लावतो देवासमोर तेव्हा सुद्धा ह्याचं वाचन करू शकता। आमच्या घरात रोज ह्याचं वाचन होतं आणि सकाळचं माझं स्वामी चरित्र सारामृत असतं, रोजचे 3 अध्याय, त्याला नित्यसेवा म्हणतात, ते मी वाचत असते आणि संध्याकाळी ह्या अध्यायाचं वाचन होतं। खूप छोटा अध्याय आहे, खूप छोटा आहे, तुम्ही पर्समध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि ऑफिसमध्ये सुद्धा वेळ मिळाला तर वाचू शकता। फक्त 5 मिनिटं खूप आहेत, फक्त 5 मिनिटात ह्याचं पठण होतं आणि खरंच खूप लोकांना चमत्कार झालेले आहेत आणि अनुभव सुद्धा आलेले आहेत। आणि कधी तुम्ही कितीही सेवा करा महाराजांची आणि जर ती मनापासून जर नाही केली तर तुमची इच्छा नाही पूर्ण होत, पण तुम्ही जर मनापासून सेवा केली आणि थोडीच सेवा केली पण ती मनापासून केली तर ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होते। हा पण एक अनुभव येतो आणि ह्या ग्रंथाचं पारायण सुद्धा तुम्ही करू शकता। 53 अध्याय आहेत, आता तुमच्या वेळेनुसार तुम्ही त्या ग्रंथाचं पारायण करू शकता। कोणी 3 दिवसाचं, कोणी 7 दिवसाचं, तर कोणी 11 दिवसाचं सुद्धा पारायण करू शकतं। आणि हा अध्याय जो आहे गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय आहे। तर हा अध्याय तुम्हाला रोज जरी शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी जरी वाचलं संध्याकाळच्या वेळेला तरी सुद्धा अतिउत्तम आहे। आता ह्या ग्रंथाचं पारायण कसं करायचं तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे त्वरित फळ देणारं आहे, अतिशय जागृत आहे, पण हे पारायण करताना काही नियम आहेत, काही अटी आहेत, कडक आहेत, पण त्या जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि त्वरित फळ देणारं पारायण आहे। तर कसं करायचं ते सांगते, त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते अगोदर सांगते। तर सगळ्यात अगोदर आपल्याला चौरंग किंवा पाट, त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे, म्हणजे चौरंगावरती आथरायला एखादं वस्त्र तुम्हाला स्वच्छ लागेल। त्यानंतर महाराजांचा फोटो, आणि फोटो नसेल जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती पंचामृताने आंघोळ घालून, त्यानंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून महाराजांना, म्हणजे अर्थातच अभिषेक करायचा आहे। त्यानंतर स्वच्छ स्नान घालून महाराजांना एका स्वच्छ कपड्याने आपल्याला ती मूर्ती पुसून घ्यायची आहे। त्यानंतर अष्टगंध लावायचा आहे आणि ह्या मूर्तीची स्थापना करायची आहे। त्यानंतर साहित्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथ, तुपाचा दिवा,
चंदन, घंटा, शंख, तांदूळ, कलश, नैवेद्य, दीप, अगरबत्ती, दक्षिणा आणि 2 केळी एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. एक तांब्या घ्यायचा आहे किंवा गडू घ्यायचा आहे. जो तांब्याचा असतो तो पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा. त्याच्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फुले, सुपारी हे टाकून 5 विड्याच्या पाने ठेवायचे आहेत. आणि कलश स्थापना झाल्यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्वामींचा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आणि मूर्ती असेल तर मगाशी सांगितलं पंचामृताने आंघोळ घालून म्हणजेच अभिषेक घालून महाराजांची मूर्ती स्थापन करायची आहे. आणि मूर्ती आणि फोटो दोन्ही जरी असेल तर दोन्हीपैकी एकच ठेवा. मी सांगेल की मूर्तीच ठेवा, फोटो आपला देवघरात ठेवा. त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि आपलं पारायण जोपर्यंत चालू राहणार आहे अखंड दिवा हा प्रज्वलितच राहिला पाहिजे. आणि तुपाचा दिवा हा सुद्धा लावायचा आहे. हा अखंड जरी नाही राहिला तरी पण चालेल, फक्त वाचन होतोपर्यंत जरी राहिला तुपाचा दिवा तरी पण चालेल. पण जी आपण समई लावणार आहे ती अखंड आपलं पारायण होतोपर्यंत प्रज्वलितच ठेवायची आहे. त्यानंतर दक्षिणा ठेवायची आहे आणि प्रसाद ठेवायचा. तर प्रसाद म्हणजे खडीसाखर ठेवायची आहे. आणि छोट्याशा पेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. आणि खडीसाखरेवरती आणि पाण्यामध्ये तुळशीचं पान ठेवायचं आहे. आणि तुळशीच्या पानाचा देठ हा आपल्याला महाराजांकडे करायचा आहे. त्यानंतर 2 केळी ठेवायची, जपमाळ ठेवायची आणि छान अशी रांगोळी काढायची. हे झाल्यानंतर ही झाली पूजा मांडणी. ह्यानंतर आपल्याला ग्रंथातील गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय वाचायचे आहेत. आता तुमचं किती दिवसाचं पारायण आहे त्यानुसार तेवढे अध्याय तुम्हाला ते ठरवून तेवढे ते पूर्ण करायचे आहेत. जर तुमचं 7 दिवसाचं पारायण असेल तर 53 अध्याय असतात. ते पूर्ण असं विभागून ते 53 अध्याय आपल्याला 7 दिवसांमध्ये पूर्ण करायचे आहे. आणि 3 दिवसाचं असेल तर मग थोडे जास्त अध्याय घेऊन ते आपल्याला 53 अध्याय 3 दिवसांमध्ये पूर्ण करायचे आहे. अशा पद्धतीत तुम्ही पारायण करू शकता. उद्यापन सुद्धा सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही. उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. आणि 2 पुरणपोळी नैवेद्यामध्ये ताटामध्ये महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. 2 पुरणपोळीचा, एक अजिबात ठेवायची नाही. आणि त्यानंतर एका मुलाला तुम्हाला जेवायला घालायचं आहे. आणि त्या मुलाला तुम्हाला दक्षिणा द्यायच्या. तुमच्या इच्छेनुसार यथाशक्ती तुम्ही काही सुद्धा देऊ शकता. तुम्ही एखादं वस्त्र सुद्धा देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला मंदिरात जाऊन महाराजांना दानपेटीमध्ये तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला काहीतरी दानपेटीमध्ये दक्षिणा टाकायच्या आहेत. महाराजांना मंदिरात जाताना केळी घेऊन जा, म्हणजे जेव्हा आरती होईल तेव्हा तो केळीचा प्रसाद तिथे वाटला जाईल. एवढी साधी सोपी पूजा आहे किंवा पूजा मांडणी आहे. एकदा करून बघा, कारण खूप लोकांना अडचणी असतात. आणि तुम्ही जर ह्या ग्रंथाचं जर पारायण केलं तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि पारायण जर करायला वेळ नसेल तर मगाशीच सांगितलं मी, गुरुचरित्र ग्रंथातील हा 14वा अध्याय एकदा आवर्जून ह्याचं वाचन करा. 1 महिनाभर करा, बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, कारण सगळ्यांनाच अनुभव येतो. आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.